महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. साऱ्या शाळेचे आपण देखील जाऊन आले आहेत. बंधाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी भेट दिली. आज जे काही मृत विद्यार्थी होते त्याच्या घरी देखील सांत्वनपर आम्ही भेट घेतली. आमचे अध्यक्ष महोदय अनुसूचित जमाती कल्याण समिती त्यांनी सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी भेट दिली, त्यांना सांत्वन केलं आणि त्यांचे जे काही तक्रारी असतील त्याची नक्कीच दखल घेतली जाईल. तसे निर्देश, त्याच्या सूचना आम्ही पोलीस विभागाला देखील दिलेल्या आहेत. त्यांचे जे काही शंका आहे त्या शंका पूर्णपणे त्या पद्धतीने तपास व्हावा आणि जे काही त्याच्यावर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. 2 आरोपी त्याच्यात अटक केलेले आहे. त्यांची मागणी आहे की त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे, परंतु त्याच्यावर गुन्ह्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं त्यांची मागणी आहे. ते गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आम्ही देखील त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. जो काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल, जे काही त्या ठिकाणी घटना घडलेली असेल, जे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे यांच्याकडून त्याची जबाब नोंद करून लवकरात लवकर त्या पालकांच्या सांगण्याप्रमाणे कारवाई व्हावी अशी आम्ही सूचना देखील या ठिकाणी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची जे काही घटना आता घडतायत, काही दिवसांपूर्वीच 6 महिन्यापूर्वी एक घटना त्या ठिकाणी एकलव्य आपलं सुलतानपूरला त्या ठिकाणी एका मुलीने गळफास घेऊन घेतला, त्याबद्दल तिथल्या अधीक्षकावर गुन्हा दाखल झाला. अशा घटना घडतायत. परत बंधाऱ्याची घटना घडली म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे जे काही पीओ असतील त्यांना देखील निर्देश दिलेले. माननीय मंत्री महोदयांना मी 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की तुम्ही प्रत्येक आश्रमशाळा चारी बाजूने कव्हर होते अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी लावा. त्याबाबत त्यांनी आदेश दिले आणि त्या पद्धतीने प्रथम एक पायलट प्रोजेक्ट म्हणून माझ्या मतदारसंघात राबवा म्हणून सांगितलं. त्यानुसार त्या ठिकाणी काम देखील सुरू आहे, जेणेकरून अशा घटना त्या ठिकाणी टाळता येतील. कारण सीसीटीव्ही कॅमेरा कंपाऊंड पासून आणि प्रत्येक आश्रमशाळेत कंपाऊंड असलं पाहिजे, गेट असलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षक असला पाहिजे अशी देखील मागणी आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरा जर समजा कव्हर झालं तर अशा घटना का घडल्या, कशा घडल्या याबाबत त्या ठिकाणी एक तर आळा बसेल आणि घडल्यानंतर कोण दोषी आहे त्या ठिकाणी आपल्याला निर्वाद त्या ठिकाणी पाहता येईल अशा दृष्टीने आपण मागणी केलेली आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी प्राथमिकचे त्या ठिकाणी रोकडे म्हणून काहीतरी शिक्षण अधिकारी आहेत, त्यांच्याकडे दोन्ही माध्यमिकचे 4 त्यांच्याकडे आहे अशी माहिती आणि त्या ठिकाणी ब्रॅकेट काम करत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली. आमचे जे सदस्य होते त्या ठिकाणी राजेश राठोड साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्याच्यामध्ये म्हटलं होतं की हे अनेक वर्षापासून हे रोकडे त्या ठिकाणी जेव्हा दुसरे एक अधिकारी, त्याच्या पूर्वीचे अधिकारी त्या ठिकाणी ट्रॅप झाले, त्यानंतर रोकडे त्या ठिकाणी आले. तेच दोन्ही विभागांच्या माध्यमिक आणि प्राथमिकच्या 4 त्यांच्याकडे आहे आणि ते त्या ठिकाणी ब्रॅकेट एक चालवून एक कोणतरी बाहेरचा व्यक्ती त्या ठिकाणी काम करतोय. त्याच्याकडे त्याची लॉग इन आयडी आहे, त्याच्याकडे पासवर्ड आयडी आहे आणि तो व्यक्ती कुठली फाईल पाहिल्याशिवाय संच मान्यता देत नाही, काहीतरी मागणी केल्याशिवाय काहीतरी घेतल्याशिवाय करत नाही आणि संपूर्ण ब्रॅकेट त्या ठिकाणी चालू असं त्या ठिकाणी आमचे आमदार महोदय राठोड साहेबांनी त्या ठिकाणी तक्रार सीओ साहेबांकडे केली. त्याची सखोल चौकशी करण्याबाबत आम्ही त्या ठिकाणी कळवलेलं आहे आणि लवकरात लवकर चौकशीचा अहवाल आणि तो कोण बेकायदेशीर व्यक्ती आहे त्याला ताबडतोब त्या ठिकाणी काढावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि जे काही त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे काही शिक्षक आहे त्यांना वेतन श्रेणी लागू नाही आणि जे अनुदानित शाळा आहे तिथं वेतन श्रेणी ह्यांनी काहीतरी गोलमाल करून त्यांना फक्त लागू केलेली आहे असं तक्रार देखील त्या ठिकाणी शिक्षकांकडून प्राप्त झाल्याने जेडपीच्या, म्हणून ती तक्रार आम्ही केली. तर लवकर चौकशी करून अहवाल सादर करावा असं आम्ही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. शाळाची कागदावरती जा ठरलेली आहे, काय नेमके प्रकरण आहे आणि काय आदेश दिलेले आहेत आपण? आम्हाला तिथे एक शिक्षण विभागामार्फत अनुदानित शाळा आहे. त्या शाळेमध्ये काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी म्हणजे पुढे त्या ठिकाणी गॅरेजेस वगैरे आहे, पाठीमागे ती शाळा आहे. बिबट्या देखील त्या शाळेमध्ये राहत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, म्हणून ती शाळेमध्ये बिबट्या तिथे राहतात, मग विद्यार्थी कुठे राहतात त्याबद्दल आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे अधिकारी गेले, सर्व जिल्हा परिषद अधिकारी गेले, त्यांनी एक पंचनामा केला. त्याच्यामध्ये दिसून आलं की त्या ठिकाणी ती शाळा बंद आहे, परंतु त्या शाळेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी नोकरी करतात असं रेकॉर्डवर आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात असं रेकॉर्डवर आहे आणि त्यांना मध्यान्ह भोजन देखील दिलं जातं असं रेकॉर्डवर आहे. आणि आमचा आदिवासी विभागाचा फंड त्याच्यामध्ये शिक्षण विभाग त्यांना सर्व अनुदान देतं, परंतु त्या ठिकाणी शिष्यवृत्ती जी ती आदिवासी विकास विभागामार्फत दिली जाते अशी माहिती मिळाल्यानंतर हा मुद्दा आम्ही या ठिकाणी उपस्थित केला. त्यानुसार सीओ साहेबांना ते तक्रारी केलेल्या आहेत.
त्यांनी सर्व त्या रेकॉर्डवर आणलेलं आहे. लवकरात लवकर त्यांच्यावरती जो संस्था चालक आहे त्यांनी खोटी माहिती त्या ठिकाणी दिली असेल, शिक्षण विभागाची फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावरती चौकशी करून आतापर्यंत त्यांनी किती शिक्षकांना त्या ठिकाणी पगाराच्या नावाखाली शासनाकडून पैसे घेतले, लुबाडलेत आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचे पगार घेतलेत. त्याचबरोबर आमची आदिवासी विकास विभागाची शिष्यवृत्ती मुलांचे 29 मुलांच्या नावाने शिष्यवृत्ती गेलेली असं रेकॉर्डवर आलेले. किती आतापर्यंत त्यांनी पगार बंद असले देखील किती वर्षापासून केले. एवढी सर्व वसुली त्याच्याकडे करण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आदिवासी मुलांचा विषय असल्या कारणाने त्याची अॅट्रॉसिटी देखील दाखल व्हावी. त्यांच्या हक्काचे पैसे त्यांनी लुबाडलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी नाही, त्या ठिकाणी शिक्षक पण देखील नाहीये. फक्त इमारत दाखवून त्या ठिकाणी असं केलेलं आहे, असं आम्ही प्रशासनाला निदर्शनात आणून दिलेलं आहे. म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई अशी आम्ही मागणी आज या ठिकाणी करतोय. अशी मागणी त्या मीटिंग मध्ये देखील करण्यात आलेली आहे. त्याच्यावर प्रशासन कधीपर्यंत कारवाई करते आम्ही बघतोय. लवकरात लवकर कारवाई अशी आम्ही मागणी केलेली आहे. अशा देखील कारवाई अजून देखील त्या ठिकाणी त्यांना आम्ही नावं कळवणार आहे. ज्या इतर तालुक्यांमध्ये आहेत अशा फक्त नावं दाखवून त्या ठिकाणी बोगस शिक्षण भरती किंवा काही अल्पभाषिक शाळा दाखवून त्या ठिकाणी अल्पभाषिक दाखवून त्यांनी शिक्षक भरती केलेली आहे. असे देखील आम्ही निदर्शन आणून देतोय आणि त्यांच्यावर देखील कारवाई आम्ही प्रशासनाला करायला लावू येणाऱ्या काळामध्ये असं आम्ही बघतोय. सर